आमचे मित्र सुधीर महाराज आणि त्यांचे सहकारी थोरवे हे आज बिबट्याच्या सततच्या हल्ल्यामुळं या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। सातत्याने जुन्नर तालुक्यामध्ये अन्नत्याग आणि पाणी त्याग अशा स्वरूपाचं हे आंदोलन आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या एका सहकार्याची प्रकृती खालावली आहे। आता तांबे साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून इथं रुग्णवाहिका आणि त्यांचं जे काय स्टाफ आहे मेडिकलचा तो इथं घेऊन ताबडतोब त्यांना येण्याच्या सूचना आणि विनंती तांबे साहेबांनी केली। जुन्नर तालुक्यामध्ये सातत्याने बिबट संघर्ष हा सातत्याने होत आहे। मागच्या महिन्यामध्येच सुधीर महाराजांनी मोठ्या प्रमाणामध्ये या संदर्भामध्ये आवाज उठवला होता। वाणीसाहेब तुम्ही आणि तालुक्यातले सर्व पत्रकार बांधवांनी याला मोठ्या प्रमाणामध्ये उचलून धरल्यामुळं संबंधित तेव्हा काही आश्वासनं देण्यात आली होती ती आश्वासन काय पूर्ण झाली नाही व आश्वासन पूर्ण न झाल्यामुळं सुधीर महाराज आणि आमचे दुसरे सहकारी ते उपोषणाला परत बसलेले आहेत। मला सांगायला अतिशय दुःख होतंय का जुन्नर तालुक्यामध्ये हे वारंवार बिबट्या हे शेळींवर माणसांवर लहान लहान लेकरांवर हे सातत्याने हल्ले करत आहेत आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट यांनी म्हणावं त्या पद्धतीने या विषयाला त्यांनी वाचा फोडलेला नाही। आणि मला आपल्या विघ्नर टाइम्सच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय शरद सोनवणे साहेबांना आमची विनंती आहे का आमदार साहेब तुम्ही निवडणुकीच्या आधी पिंपरी पेंढारला हाच विषय घेऊन उपोषणाला बसले होते, बिबटमुक्त जुन्नर तालुका करणार, जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याची एकदम जे आहे ते संघर्ष हा पूर्ण थांबणार अशा विविध आश्वासन त्यांनी त्यांच्या उपोषणामध्ये दिले होते। पण त्यांच्या बोलण्यानुसार ते काय अजिबात आता वागताना काय दिसत नाही। त्यामुळं माझी जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचे आणि आमचे सुधीर भाऊ व त्यांचे सहकार्य व इथं झालेल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं माझी आमदार साहेबांना विनंती आहे की आमदार साहेब तुम्ही जे शब्द दिलेले आहेत निवडणुकीच्या काळामध्ये ते शब्द तुम्ही सातत्याने पाळलेच पाहिजे। व तुम्ही मी काल विघ्नर टाइम्सच्या माध्यमातून वाणी साहेबांनी देवराम लांडे साहेबांची एक मुलाखत घेतली। त्या मुलाखतमध्ये देवराम लांडे साहेबांनी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांना फोन केला होता व शरददादांनी समोरून त्यांना असं सांगितलं की 8-10 दिवस बसू द्या, वन मंत्र्याला आणतो। हे काय म्हणजे मानव हत्या होऊ द्या, सुधीर महाराज आणि थोरवे महाराज दोघेही ढगात जाऊ द्या। हे काय वक्तव्य असं बरोबर मनाला पटण्यासारखं वक्तव्य हे एका जबाबदार लोकप्रतिनिधीकडून असं अपेक्षित नाही। ते वक्तव्य आल्यानंतर जुन्नर तालुक्यातील अनेक लोकांनी सामाजिक सोशल मीडियावर त्या वक्तव्याचा समाचार घेतला, निषेध केला। त्यामुळं एका जबाबदार लोकप्रतिनिधींनी असं वक्तव्य करणं 8-10 दिवस बसू द्या, दुसऱ्या दिवशी माणसाची एवढ्या उन्हातानामध्ये हालत खराब झाली। पाण्याच्या टाकीवर बसलेला ते काय मंडपामध्ये बसलेला नाही उपोषणाला। प्रतिनिधींनी म्हणा फक्त तुम्ही पाण्याच्या टाकीवर वर चढून दाखवा, वर बघितलं चढून दाखवा फक्त। हे असं काय बरोबर नाही। आपण निवडणुकीच्या काळामध्ये लोकांना जे शब्द दिले बिबटच्या संदर्भामध्ये ते शब्द दादांनी पूर्ण करावे व फक्त मतदानाच्या साठी उपोषणाला बसणे किंवा आता लोकांमध्ये चर्चा आहे का शरद दादा हे उपोषणाला बसले होते हे बिबट्यासाठी, बिबट्याच्या तिथं लोकांना भावनिक राजकारण केलं, बिबटमुक्त हे करण्यासाठी केलं। पण आता काय ते सातत्याने काय वास्तवात उतरताना काय दिसत नाही। हे महिन्याला दर महिन्याला असे लोक जर उपोषण करत असतील तर काय याला काय अर्थ नाही, याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे। त्यावेळेस बिबट आपलं पिंपरी पेंढारच्या उपोषणाच्या वेळेस आमदार साहेबांनी त्या सातपुते साहेबांवर एवढं आरोप केले, एवढे नाही तसं बोलले। पण आज निवडणूक झाली, आमदार साहेब निवडून आले, पण त्यांची भाषाच बदलली। आता ते अधिकारी एवढे गोड झाले का? करा ना त्यांना इथं हे करा ना, तुम्हाला कसूर हमारा। हे काय प्रकार चाललाय? लोकांना किती दिवस भुलतापा टाकायचा आहे? म्हणजे त्यावेळेस तुम्ही नाही तसे त्या सातपुते साहेबांना आरोप केले, हे काय मिली बघत आहे का? आज तुम्ही पदावर आहे तर तुम्ही लोकांना इथं न्याय द्या ना। लोकांना तुम्ही न्याय देत नाही, लोक अशी उन्हातानामध्ये एवढं वर चढून ते बसलेले, एकाची प्रकृती खराब झालेली, याला काय झाला जबाबदार कोण? त्यामुळं प्रशासनाला ही माझी विनंती आहे, आमदार साहेबांना माझी विनंती आहे, या लोकांच्या बद्दल बघा जरा इथं काय चाललंय काय नाही। साहेब सातपुते साहेबांना पण तिथं माझी विनंती आहे की येऊन या लोकांच्या काय मागण्या व्यवस्थित पूर्ण करा। या बिबट्याचा जुन्नर तालुक्यातून बिबटमुक्त झालंच पाहिजे, ही आमची विघ्नर टाइम्सच्या मार्फत विनंती। माझी आमदार अतुल बेनके कधी भेट देणार? आमदार अतुल साहेबांचं माझं सकाळी बोलणं झालं, ते एका मैत्रीच्या निमित्तानं कुठेतरी बाहेर गेलेले आहेत। ते उद्या या सुधीर महाराज आणि त्या सहकाऱ्यांना भेटायला उद्या येणार आहेत व ते उद्या पाडवा आहे, आज मार्ग निघायला पाहिजे। नाही, माझं त्यांच्याशी बोलणं झालं, ते कुठेतरी एका अंत्यविधीसाठी अर्जंट आणणार होते, आजच येणार होते नाही तर ते, पण ते अंत्यविधी झाले म्हणून ते कुठेतरी गेलेले आहेत। माझं सकाळी त्यांच्याशी बोलणं झालं। मंत्री आपले आहे, जर त्यांच्याशी बोलले, वन मंत्र्यांशी बोलले, वनमंत्री उपोषणकर्त्यांशी बोलले व मी 8 दिवसांनी येतो, काय मार्ग निघू शकेल ना? 100% अतुल शेळी आल्यावर मार्ग तर काढतील ते। अजितदादा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत,
त्यांच्या कानावर हा विषय घालतील व त्याला कुठे ना कुठं मार्ग भेटेल. पण जसं अतुल बेनके साहेबांची जबाबदारी आहे तसं इथं विद्यमान आमदार शरद सोनवणे आहेत ना, त्यांची पण जबाबदारी आहेत ना. विद्यमानांची जबाबदारी आहेच, ते आपण नाकारत असते. मग आता अतुल शेठ तर करतीलच, पण विद्यमान आमदार साहेबांची पण जबाबदारी आहे. त्यामुळे आता ते शेवटी बघा, अतुल शेठ हे आमचे आज माजी आमदार आहेत, त्यांना ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम करतायत, पण विद्यमान आमदार म्हणून त्यांची जबाबदारी दिली पाहिजे ना. 100% येणार आहेत ना. माझं त्यांच्याशी सकाळी बोलणं झालं आणि ते मला म्हटलं की मी या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे.